आहोत। घातपाताचा संशय अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात व्यक्त करण्यात आलेला आहे। त्या मुद्द्यावरून प्रतिक्रिया उमटल्या आहेत। नेमकं काय घडतंय जाणून घेऊया टॉप 9 बातम्या। अजित पवारांचा मृतदेह सामान्य स्थितीत नव्हता असं डॉक्टरांनी सांगितलं। दिल्लीतील पत्रकार परिषदेत रोहित पवार यांची माहिती। विमान अपघातावरून उपस्थित केलेले प्रश्न रोहित पवार अमित शहांसमोर मांडणार। विमान अपघात प्रकरणी डीजी सेफ्टीचा तपास सुरू। अजित पवारांच्या मृत्यूचं सत्य निश्चितपणे समोर येईल। भारतीय चौकशी यंत्रणांवर विश्वास ठेवा, मुख्यमंत्री फडणवीसांचा रोहित पवारांना सल्ला। कुणाचं वाईट करणं हा दादांचा स्वभाव नव्हता। दादांचं बरं वाईट केलं असेल असं वाटत नाही। मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री डीजीसीएकडून रोहित पवारांच्या शंकांचं निरसन होईल, शिवेंद्रराजे यांचं वक्तव्य। रोहित पवारांना शंका असल्यास चौकशी झाली पाहिजे। अजित पवारांच्या विमान अपघातावर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं वक्तव्य। अजित पवारांच्या विमान अपघाताचा नवा व्हिडिओ समोर। रोहित पवारांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत अपघाताचा व्हिडिओ दाखवला। डीजीसीएकडून बारामती विमानतळाची पाहणी, विमानतळाची सुरक्षा व्यवस्था, धावपट्टीची स्थिती आणि तांत्रिक सुविधेचा आढावा। लवकरच सविस्तर अहवाल सादर करणार। रोहित पवारांच्या चौकशीच्या मागणीला आमचं समर्थन। दोषींवर कारवाई झाली पाहिजे, पण अजित पवार यांच्या अपघाताला राजकीय झालर देऊ नका, अनिल पाटील यांचं आवाहन। पूर्व विदर्भातील नेत्यामुळे दादांना उशीर झाला का? चौकशी झाली पाहिजे। रोहित पवारांच्या आरोपांवरून पूर्व विदर्भातील नेता कोणत्या पक्षाचा आहे हे तपासलं पाहिजे, संजय राऊतांची मागणी। रोहित पवारांच्या मताशी सहमत, माळी कुटुंबियांची प्रतिक्रिया। वैमानिक का बदलला? आम्हाला संशय। विमान अपघातावरून पिंकी माळीच्या कुटुंबियांकडून संशय व्यक्त। विमान अपघातात क्रू मेंबर पिंकी माळीचाही मृत्यू। तर 2 राष्ट्रवादीत विलिनीकरणावरून घमासान सुरू आहे, जाणून घेऊया टॉप 9 बातम्या। आमच्या पक्षातील निर्णयाविषयी इतरांना बोलण्याचा अधिकार काय? अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच विलिनीकरणाची चर्चा कोणी केली? सुनेत्रा पवारांचा शपथविधी घाईत झाल्याच्या आरोपांवर सुनील तटकरेंचा रोहित पवारांना टोला। घाईत शपथविधी झाला यावर कोणालाही बोलण्याचा संबंध नाही। रोहित पवारांच्या टीकेवर अनिल पाटील यांचं उत्तर। तर शपथविधीचा निर्णय पक्षातील नेत्यांचा, पंकज भोयर यांचं स्पष्टीकरण। दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाविषयी उद्या होणारी पत्रकार परिषद पुढे ढकलली। अजितदादांच्या अपघाती निधनाच्या चौकशीचा विषय महत्त्वाचा, त्यासाठी काही बैठका सुरू, त्यामुळेच पत्रकार परिषद पुढे ढकलल्याची रोहित पवार यांची ट्विट करत माहिती। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड होणार, सूत्रांची माहिती। फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार घोषणा। घोषणेसाठी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची होणार बैठक। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची भेट। मोदींसोबत सुनेत्रा पवारांची 40 मिनिटं चर्चा। एनडीएमधील घटक पक्ष म्हणून एनसीपी सोबत राहणार, मोदींची ग्वाही, सूत्रांची माहिती। पालकमंत्री सुनेत्रा पवार उद्या पहिल्यांदाच घेणार पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक। अजित पवार यांच्या निधनानंतर पहिलीच बैठक। सुनेत्रा पवार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लावणार हजेरी। जिल्ह्यातील विकास कामांचा घेणार आढावा। अजित पवार कधी कुणाबद्दल वाईट बोलले नाही, अजितदादांना मी कधीच विसरणार नाही, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या संग्रहालयावरून जय आणि पार्थ पवार यांच्यात मतभेद, सूत्रांची माहिती। जय पवारांचा पुण्यासाठी आग्रह, तर पार्थ पवार बारामतीसाठी ठाम, सूत्रांची माहिती। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 17 तारखेला मुंबईत बैठक होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिलीच बैठक। बैठकीत दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणावर चर्चेची शक्यता।